नमस्कार. आज आपण एकदम चटपटीत असा उरलेल्या भातापासून फोडणीचा भात कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. रेसिपी एकदम सोपी आहे. तुम्ही ताज्या भातापासून सुद्धा ही रेसिपी बनवू शकता. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी साधारण 2 कप शिजवून घेतलेला भात घेतलेला आहे, म्हणजेच रात्रीचा उरलेला हा भात आहे. इथे मी 1 टेबलस्पून बेडगी मिरचीची पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद आणि आपण यावर चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. हळद, मीठ आणि मिरची पावडर आपण या भातामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. इथे मी 2 कप उरलेला भात घेतलेला आहे. तुम्ही उरलेल्या भातापासून तसेच ताज्या भातापासून सुद्धा ही रेसिपी बनवू शकता. आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई व्यवस्थित गरम झाली की आपण यामध्ये 2 मोठे चमचे तेल घेणार आहोत. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये मोहरीची फोडणी देऊयात. मोहरी छान तडतडली की मग आपण यामध्ये जिरं घालणार आहोत. 5 ते 6 इथे मी कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून इथे मी घेतलेल्या आहेत. थोडंसं हिंग घेतलेलं आहे. जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची, लसूण आणि हिंग 1 मिनिटभर आपण तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊयात व यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत. कांदा हलकासा गुलाबी होईपर्यंत मीडियम फ्लेमवर आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे. तुम्ही सुद्धा उरलेल्या भातापासून जर कोणती वेगळी रेसिपी बनवत असाल तर कमेंट करून नक्की सांगा. कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे. कांदा गुलाबी झाला की मग आपण यामध्ये भात ॲड करणार आहोत, ज्याला आपण तिखट, मीठ आणि हळद लावून घेतलेली आहे. भात ॲड केल्यानंतर एक 4 ते 5 मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला हा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे व आपला फोडणीचा भात एकदम तयार आहे. चवीला हा अतिशय अप्रतिम लागतो. एकदा नक्की ट्राय करून पहा. 3 ते 4 मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला हा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत व पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिसळून घेणार आहोत व आपला चटपटीत असा फोडणीचा भात एकदम रेडी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन आणि चटपटीत अशा रेसिपीज आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.